नमस्कार मित्रांनो, मागील एका व्हिडिओमध्ये आपण मराठीजन या यूट्यूब चॅनलवरती फोटो इन्हॅन्स कसा करायचा, म्हणजे फोटो अस्पष्ट फोटोला कमी दर्जाच्या फोटोला स्पष्ट आणि HD मध्ये रूपांतरित कसं करायचं, त्याला इन्हॅन्स कसं करायचं याबद्दलचा व्हिडिओ बघितला। इथे तुम्हाला आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ दिसतोय, हा तो व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ आपण बघितला, यामध्ये फोटोला इन्हॅन्स करायची आपण वेबसाईट बघितली। तर इथे ती वेबसाईट दिसते कटआउट प्रो, ही वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती आपण फोटोला इन्हॅन्स केलं। पण जर तुमच्याकडे एखादा ऑडिओ फाईल असेल आणि तिच्यात बॅकग्राऊंडला खूप नॉईज असेल, ऑडिओ क्लिअर येत नसेल, तर अशा वेळेस ते ऑडिओ फाईल क्लिअर कशी करायची, म्हणजे त्याचा नॉईज कॅन्सलेशन कसं करायचं, तर यासाठी एक AI वेबसाईट आहे। खरं तर ही ॲडोबीची वेबसाईट आहे, ॲडोबी पॉडकास्ट म्हणून। तर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल। तिथून क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवरती विजिट करू शकतात, किंवा तुम्ही गुगलवरती ॲडोबी पॉडकास्ट असं जरी टाईप केलं, उदाहरणार्थ इथे बघूया आपण गुगल ॲडोबी पॉडकास्ट असं जर टाईप केलं तर इथे ही वेबसाईट ओपन होते। सेम टू सेम वेबसाईट इथे अशा प्रकारे ओपन होते। इथे आपल्याला इन्हॅन्स स्पीच करायचे, इथे क्लिक करून आपण या वेबसाईटवरती येतोय। तर या वेबसाईटवरती ऑडिओ फाईल ज्यात आपलं नॉईज आहे, खूप आवाज येतो बॅकग्राऊंडला, पण आपल्याला क्लिअर आवाज हवा आहे, नॉईज कॅन्सलेशन हवं आहे। मी अनेक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती जे अनेक फक्त व्हॉइस ओव्हरचे व्हिडिओ आहेत एंटरटेनमेंट, यांच्यासाठी या वेबसाईटचा यूज केलेला आहे नॉईज कॅन्सलेशनसाठी। इथे व्हिडिओसुद्धा तुम्ही करू शकतात, नॉईज कॅन्सलेशन व्हिडिओचंही करू शकतात, पण त्यासाठी इथे आपल्याला प्रीमियम व्हर्जन घ्यावं लागतं, एक्सप्रेस प्रीमियम। इथे आपल्याला व्हिडिओ सपोर्ट भेटतोय, त्यात आपण व्हिडिओसुद्धा एनहॅन्स करू शकतो। पण जर तुम्हाला फ्रीमध्ये यूज करायचं असेल तर फ्रीमध्ये कोणत्याही प्रकारचं लॉग इन किंवा साईनअप न करता इथे तुम्हाला फ्रीमध्ये ऑडिओ फाईल तुम्ही नॉईज कॅन्सलेशन करू शकतात। पण फ्रीमधील हे फीचर वापरताना यात काही मर्यादा आहेत, ते म्हणजे आपण फक्त ऑडिओ फाईलचं नॉईज कॅन्सलेशन करू शकतो। इथे फक्त तुम्ही ऑडिओ फाईल अपलोड करू शकतात, ती पण मॅक्झिमम 30 मिनिटापर्यंतचीच फाईल असावी। तिची मॅक्झिमम साईज जी आहे ती 50 MB पेक्षा कमी असावी, आणि टोटल डेली लिमिट आहे 1 तासाचं। तर अशा प्रकारे हे फीचर आपल्याला फ्रीमध्ये वापरायला भेटतं आहे फक्त ऑडिओ फाईलसाठी। तर इथे आता आपल्याकडे कुठली ऑडिओ फाईल नाही आहे, तर आपण अगोदर एक ऑडिओ फाईल जनरेट करूया। तर आता मी कुठलाही मायक्रोफोन न वापरता इथे लॅपटॉपमध्ये साऊंड रेकॉर्डर ऑन करतोय, यात मी एक व्हॉइस रेकॉर्ड करतोय। नमस्कार मित्रांनो, मराठीजन या आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर अशा प्रकारची ही ऑडिओ फाईल आपण जनरेट केली आहे, याला आता आपण इथे स्टॉप करूया। ही ऑडिओ फाईल आपली सेव्ह झाली, हिला रिनेम करूया, ऑडिओ 1 असं मी नाव दिलेलं आहे तिला। ही आपण शो फोल्डर कट इथे पेस्ट करूया, की ऑडिओ 1 या नावाने ही आलेली आहेत। तर या ऑडिओ फाईलला मी अशा प्रकारे जनरेट केलं, हे कट करूया इथे। तर ही ऑडिओ जी फाईल जी आहे तिला मी कुठलाही मायक्रोफोन न वापरता किंवा डायरेक्टली लॅपटॉपवरून रेकॉर्ड केलेलं आहे, म्हणजे यात नॉईज वगैरे पण असणार। उदाहरणार्थ बघूया, तर अशी ही ऑडिओ फाईल आहे। यात म्हणजे आवाज असा येतो की आपण जसं हॉलमध्ये बसले अशा प्रकारचा आवाज आहे, नॉर्मली आवाज येतोय। पण याला एनहॅन्स करूया, एकदम क्लिअर आवाज करूया आपण। आणि खूप बॅकग्राऊंडमध्ये गर्दीच्या ठिकाणी तुम्ही असाल तरी तुम्ही अशा प्रकारे ती फाईल इथे अपलोड करून क्लीन ऑडिओ करू शकता त्याचा। तर इथे चूज फाईल नावाचं हे ऑप्शन दिसतंय, इथे आपल्याला ती फाईल अपलोड करायची आहे। चूज फाईल करूया, यात आपली फाईल सेव्ह आहे ती ऑडिओ 1 या नावाने आहे, तिला आपण अपलोड करूया। अशा प्रकारे अपलोडिंग होतं इथे। आता या अपलोड झालेला आहे, तर इन्हॅन्सिंग सुरू आहे।
ऑडिओ इन्हॅन्स करण्यासाठी ही वेबसाईट काही सेकंद किंवा काही मिनिटांमध्येही इन्हॅन्स करते. तर आपलं काही सेकंदांमध्ये झालेली आहे ही फाईल इन्हॅन्स. कारण फाईल जी आहे ती छोटी होती. जर मोठी फाईल असेल तर काही मिनटंही लागू शकतात. तर अशा प्रकारे ही फाईल आपली इन्हॅन्स झालेली आहे. तुम्ही प्ले करूनही बघू शकतात. आता नॉर्मली तिचा जे आवाज होता तो असा होता. आणि आता इन्हॅन्स झाल्यावरती तिचा आवाज असा असेल. तर अशा प्रकारची ही ऑडिओ फाईल आपण जनरेट केली आहे. तिला आता आपण ते स्टॉप करूया. म्हणजेच आवाजाची क्लॅरिटी पण वाढली आणि आवाज सुद्धा इम्प्रूव्ह झाला. म्हणजेच एक प्रकारे आवाज पण वाढलेला आहे. तर अशा प्रकारे आपली ही जो काही ऑडिओ आहे तो इन्हॅन्स झालेला आहे. तर इथे आपण त्याला डाउनलोड करूया. तर इथे आपली ऑडिओ फाईल ही डाउनलोड झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ऑडिओ फाईल अशा प्रकारे क्लिअर करून डाउनलोड करू शकता. तुम्हाला व्हिडिओमध्ये यूज करायचा असेल तुमचा ऑडिओ किंवा तुमचा जर व्हिडिओ असेल आणि व्हिडिओमध्ये आवाज जर तुमचा खराब येतोय, आवाजाची क्वालिटी जर चांगली नाही आहे, तर तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये जाऊन जो काही व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर असेल तुमच्याकडे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही फक्त MP3 स्वरूपात तुमचा जो काही ऑडिओ आहे तो रेंडर करा. ऑडिओ रेंडर झाल्यानंतर इथे अपलोड करा, त्याला इन्हॅन्स करा आणि त्यानंतर त्या सॉफ्टवेअरमध्ये तो इन्हॅन्स झालेला ऑडिओ फाईल जे अशा प्रकारची दिसेल इन्हॅन्स, ती अपलोड करा. अपलोड केल्यानंतर तुमच्या जो अगोदरच्या व्हिडिओचा ऑडिओ आहे तो एकदम डाऊन करा आणि ही जी इन्हॅन्स झालेली फाईल आहे त्याचा ऑडिओ वाढवा. तर अशा प्रकारे ॲडोबीचं हे फीचर तुम्ही वापरू शकता. फ्रीमध्ये यात ऑडिओचंच ऑप्शन भेटतं आहे. जर व्हिडिओसुद्धा तुम्हाला इन्हॅन्स करायचा असेल तर तुम्हाला एक्सप्रेस प्रीमियम घ्यावं लागेल. 30 दिवसाचं तुम्ही फ्री ट्रायलसुद्धा वापरू शकतात. प्रीमियममध्ये खूप सारे फीचर आहेत, जसं बल्क अपलोड आहेत, ॲडजस्ट स्ट्रेंथ आहेत, तुम्ही स्ट्रेंथ ॲडजस्ट करू शकतात इन्हॅन्सची. पण तरी ठीक आहे, फ्रीमध्ये फक्त ऑडिओचं आपल्याला ऑप्शन भेटतं आहे. ॲडोबीचं हे AI पॉवर्ड वेबसाईट आहे ज्याद्वारे आपण व्हॉईस इन्हॅन्स करू शकतो. तर या वेबसाईटची लिंक आम्ही व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्येही देऊ. तिथं तुम्ही क्लिक करून डायरेक्टली ॲडोबी पॉडकास्टच्या या वेबसाईटवरती व्हिजिट करू शकतात आणि तुमचे ऑडिओ फाईल क्लीन करू शकतात. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा मराठी जन या यूट्यूब चॅनलला भेट द्या. तसंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल सिलेक्ट करा. म्हणजे आमच्या व्हिडिओच्या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. बाय बाय, टेक केअर.